नमस्कार. सर्व माहितीचा भंडार या YouTube चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण एका नव्या प्रवासासाठी निघालो आहोत. आपण चाललो आहोत एका निसर्गरम्य आणि आध्यात्मिक ठिकाणी. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अकोले तालुक्यातील पळसुंदे गावात भैरवनाथाचं दर्शन घेण्यासाठी निघालो होतो. पळसुंदे गावाकडे जाताना लागणारा घाट रस्ता आणि त्या रस्त्याच्या चौबाजूने पसरलेली हिरवई मनाला प्रसन्न करत होती. त्याचबरोबर प्रसन्न वातावरणात वाहणारा गार वारा हृदयास स्पर्श करत होता. दुचाकी घेऊन आम्ही चाललेलो होतो. दुचाकीवर चालताना दोन्ही बाजूनी हिरवंगार वातावरण होतं. मन असं भरून गेलं होतं. रस्ता घाट रस्ता होता आणि दोन्ही बाजूनी दरी होती आणि पुढे मोठाले डोंगर दिसत होते. या सह्याद्रीची अजबच कमाल आहे. रस्त्याने चालत असताना दिसणारे निसर्गरम्य देखाव्याला बघून अचानक एक कविता आठवली. हिरवागार सह्याद्रीचा थाट, निसर्गाने जणू सजवली वाट, ढगांची गर्दी, वाऱ्याचा खेळ, जमतो इथे सौंदर्याचा मेळ. रानफुलांनी डोंगर बहरला, हिरव्या रंगाने आसमंत भरला, हे रूप पाहून मन जाते हरपून, डोळ्यात साठवावे वाटते भरून. आता आपण या ठिकाणी पोहोचलो होतो. पोहोचल्यानंतर सर्वप्रथम भैरवनाथाचं दर्शन घेतलं. भैरवनाथाची भव्य दिव्य मूर्ती बघून मन प्रसन्न झालं. तसेच आम्ही तिथल्या एका ग्रामस्थकडून या मंदिराबद्दल थोडी माहितीही जाणून घेतली. माझं नाव रामदास बिवा कचरे, राहणार पळसुंदे, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर, कंसात अहिल्यानगर. हे भैरवनाथाचं मंदिर
हे पूर्वजांचं आहे, म्हणजे पांडवांच्या काळातलं मंदिर आहे हे. पांडवांच्या काळात ज्यांनी बांधले ते काय आम्हाला सांगता येणार नाही, परंतु या देवस्थानाचं महत्त्व असं आहे की हे जागृत देवस्थान आहे. या देवस्थानामध्ये हे आमच्या वडिलांपासून पूर्वीच्या काळापासून हे चालत आलेले रूढी परंपरेनुसार आम्ही त्यांची सेवा करतो. सेवा करत असताना मध्यंतरी 2002 साली ट्रस्ट झाले. त्या ट्रस्टच्याही वतीनं सांगू इच्छितो की ह्या देवाची एवढी प्रचिती आहे की सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे किंवा नाशिक जिल्ह्यातून मुंबईपासून इथे लोक येतात. कारण या देवावरती एवढा मोठा विश्वास आहे की महाराष्ट्रातील 1 नंबरचे दैवत आहे. अष्टभैरवापैकी हा एक भैरव आहे आणि हे भैरव जिवंत आणि जागृत देवस्थान आहे. स्वयंभू मूर्ती आहे. ही स्वयंभू मूर्ती असताना आम्ही हे कचरे कुटुंब, पळसुंद्या गावातील कचरे कुटुंब पूर्वीपासून यांची सेवा करत आला आहे. ही सेवा करत असताना आम्हाला पिढ्यानपिढ्या टिकावी ही आमची अपेक्षा आहे. आणि हे ट्रस्ट गव्हर्नमेंटने केलं तरी पण हे कचरे कुटुंबाचं आत्तापर्यंतचं जे नाव आहे ते पुढे भविष्यातच चालू राहणार आहे. आणि त्यांच्या हातून ईश्वराची, या भगवंताची सेवा व्हावी ही आमची अपेक्षा आहे. ह्या भैरवनाथाला पूर्वीच्या वडिलोपजीविक, म्हणजे पूर्वीपासून जुन्नर तालुक्यातील आलमे गाव आहे त्यांच्या झुऱ्यातील कनारे नावाचं झाड आहे. त्या झाडाची फुलं यात्रेच्या टायमाला आणले जातात. कारण दुसरीकडचे फुलं कुठलेही चालत नाहीत. तेही कचरे कुटुंबाला कुठलं बाहेरचं संकट असं किंवा कुठलं इटाळ, एखादं एक्सपायर झाले किंवा त्याचं दुःख झालं तर दुसऱ्याला सांगितलं जातं. ही फुलं आणण्यासाठी प्रत्येक वर्षी यात्रेच्या अगोदर आम्ही जात असतो. अगोदरच्या जागरण मानतात, त्या जागरणाच्या दिवशी ती फुलं आणतात आणि ते आणून एका ठिकाणी ठेवले जातात. खाली पायात चप्पल न घालता दिवसभर फुलं तोडायचे. संध्याकाळी येणार, ठराविक माणसाच्या विशिष्ट ठिकाणी ती फुलं मांडवावर ठेवणार. मांडवावर ठेवल्यानंतर त्याचे आंघोळ वगैरे जे भोजन करणार आणि तो माणूस स्वतः वाजंत्री लावून वाजवत गाजवत ते फुलं भैरवनाथ मंदिराच्या आवारात आणून सोडतात. त्या ठिकाणी भजन पूजन सगळं केलं जातं. आणि जर आम्हाला कुठलंही संकट आलं आमच्यावरती तर आम्ही दुसऱ्या 4 माणसांना सांगतो की ही फुलं आपण घेऊन या. आणि ते जर जाणून एखाद्याने केलं तर त्या फुलांमध्ये सर्प आणि विंचू तयार होतात.